आज आपण येले जालना बाजार समितीला आणि इकडं बघा एक काटा चालू आहे ज्वारीचा, तसंच तिकडे एक बाजरीचा काटा चालू आहे. म्हणजे तिकडे एक बाजरीचा काटा, इकडे एक ज्वारीचा काटा. तसंच आज आपण सोयाबीनचे बाजारभाव बी जाणून घेऊया. आणि आपण आज येले जालना बाजार समिती. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. दादा आपलं संपूर्ण परिचय द्या. संजय कुमार ब्रजकिशोर लावटी, दुकान नंबर 69B, जालना न्यू मार्केट यार्ड. बरं, आज रोजी बाजार समिती सोयाबीनची आवक कशी आहे? आज सोयाबीनची आवक 2-1 हजार क्विंटलची आहे. 2-2.5 हजार क्विंटल आवक खूपच कमी झाली. आवक फार कमी झाली नाफेडची खरेदी मुले आणि इकडे भावाची वाढ झालेली आहे सध्या. बरोबर आहे. आणि काय कमीत कमी काय भाव आहे त्याच्यात? इथं कमीत कमी 4,000 आणि वरमध्ये 5200 रुपये. 5200. आणि जे रेग्युलर माल आहे ते काय कुठे? रेग्युलर माल 46,500 700 बाजार आहे. पण बाजार आता अजून थोडंसं कसं वाटतं की वाढेल, 48पर्यंत जाईल रेग्युलर माल. या. पण काय चालू आहे? बियाण्याचे 5,000 5100 5200. 51 आणि गहू ज्वारी काय चालू आहे? गहू 2500 पासून 2700. आणि ज्वारी? ज्वारी 3000 पासून तर 4400. आणि बाजरी? जे बाजरीचे भाव आहे वरमध्ये 3400 आणि खालीमध्ये 1700. 1700. आणि जे समजा नवीन तुरीची आवक कशी बरं? नवीन तुरीची आवक आजच्या दिवस तर कमी झालेली आहे आवक. बाजार तर परवा काल चांगली होती. पांढऱ्या तुरी लाल तुरीची आवक काल 2.5-3 हजार क्विंटलची 2.5 हजार क्विंटलची आवक होती. 2000 आज कमी झाली. बरोबर. आणि भाव काय समजा तुरीचे? तुरीचे भाव बघा वरमध्ये 7600 आणि खालीमध्ये 5000. एकदम हलका माल. माल हार्वेस्टर आणि काढल्याने शेतकऱ्याचे माल फारच घाणं आणि ओलसर असल्यामुळे, हिरवदानं फार असल्यामुळे भावाचे फार बडा मोठा फरक आहे. बरोबर आहे. क्वालिटीमुळे. मक्काचे काय भाव आहे? मक्काचे भाव 1600 पासून तर 1850. एकदम सुपर माल समजा. सुपर माल. बरं, सोयाबीनचे भाव काय असेच राहतील का वाढते? नाही, वाढेल अजून याच्यात 100-200 रुपये वाढ होईल. बरोबर आहे. आज काय 46 का? 46.5. 46. बरोबर आहे. चालतं. या एकाच व्हिडिओमध्ये आपण जालना मार्केट कमिटीचे संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घेतले. त्यामध्ये सोयाबीन व भुसार मालाचे बाजारभाव, संपूर्ण मालाचे बाजारभाव एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये थांबे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.